दर्शना येऊ मी कैसा शिर्डीचे साईनाथा तुझे दर्शना येऊ मी कैसा शिर्डीचे साईनाथा तुझे दर्शना येऊ मी कैसा शिर्डीचे साईनाथा थँक्यू डीजे. दुसऱ्या सामन्याला सुरुवात झालेली आहे. दुसरा मॅच आपण इथे पाहतोय. पहिला मॅच मध्ये साईबाबा काजूपाडा या टीमनं खूप चांगला परफॉर्मन्स दिला आहे. त्याने एक मॅच जिंकलाय. त्यानंतर आपण पाहतोय आणखीन एक काजूपाडा संघ. मात्र हा काजूपाडा संघ आपण पाहतोय ठाणा ओला परिसरातील आपण पाहतोय. त्यांच्या विरोधात संघ खेळतोय संदीप स्मृती पेंढरीपाडा. चला सामन्याला सुरुवात करायची. आजच्या दिवसामध्ये आपण जास्त वाया वेल घालवणार नाहीत, लक्षात घ्या. आज आपल्याला वेलेवरती सामने खेळायचे आहेत. आज फायनल डे आहे आणि आज जे संघ आपण पाहतोय पहिल्या चेंडू आपण पाहतोय सरळ बॅटच्या सहाय्याने विशेप मध्ये खेळलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. एकेच आपण पाहतोय की जे संघ थँक्यू डीजे. जे संघ सेमीफायनल मध्ये नाही तर सुपर 3 मध्ये पोहोचलेले आहेत त्यांच्यासाठी सरप्राईज आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये. बघा उचली घेणारा चेंडूचा शॉटबॉल करण्याचा प्रयत्न. चेंडू विकेट किपरच्या मागे वेगाने निघून चाललेला. क्षेत्ररक्षकाकडे चेंडूला फुटबॉल प्रमाणे अडवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र हा चेंडू पायाला लागलेला नाही आहे आणि हा येतोय बाईटच्या स्वरूपात चौकार. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती बॅटच्या स्वरूपात चौकार आलाय. दुसऱ्या चेंडूवरती बाईच्या स्वरूपात चौकार आलाय. 8 धावा धाफलकावरती लागल्यात. हा चेंडू थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपरने थोडीशी चूक केली. त्याचा फायदा इथे उचलण्याचा प्रयत्न करतायत दोन्ही फलंदाज सूरज काकड आणि अंकलेश चौधरी. एक सिंगल धावा आलाय. बघा बॅटचा हलकासा एज लागला होता. विकेट किपर पासून चेंडू थोडासा पुढे पडला आणि एक धाव घेण्याची संधी मिळाली. धावफलक 1 ने पुढे सरसावला जातोय. तो म्हणजे 9 या धावसंख्येवरती. आजच्या दिवसातील ही दुसरी मॅच आपण पाहतोय. श्रीमुंडाई स्पोर्ट्स काजूपाडा आणि संदीप स्मृती पेंढरीपाडा. ऑफसाईडला खूप चांगला फटका इथे केला गेला इनफिल्डच्या वरून. 1-2 2 बॉम्ब्सने हा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर गेलाय. चौकार. माझं गारान तुझ्या पायावर मांडीन गो आई माझं गारान. यस थँक्यू डीजे. यावेळेस पाहतो आपण बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जातो आणि सक्सेसफुली देखील ठरतोय. चेंडू सरळ डीप मध्ये निघून जातोय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावन करता चौकार. बघा चौकारांची आतिषबाजी होताना दिसते. चौकार आणि चौकारच येत आहेत. 4 चौकार आलेले आहेत. धावफलक जाऊन पोहोचला गेलाय तो म्हणजे 17 या धावसंख्येवरती. चेंडू टाकून झालेत 5. 4 चेंडूवरती आपण पाहतोय 4 चौकार आलेले आहेत या ओव्हर मध्ये. कदाचित आणखीन एक जर चौकार जर आला तर कदाचित इथे पारितोषिक जाहीर होऊ शकतं. या चेंडूवरती चौकार येईल का तर यस चौकार आलेला आहे. हा 5वा चौकार आहे. नक्कीच आपले अविनाशदादा सक्षम आहेत आणि त्यांनी सांगितलंय की हे जे बक्षीस आहे ते लाईफ टाइम आहे. स्वराज्य स्पोर्ट्स ने हे
जे बक्षीस जाहीर केलंय ते लाईफ टाईम आहे. आणि असे आपण पाहतोय स्वराज्य स्पोर्ट्सचे ओनर दिलदार आहेत अविनाशजी ठाकरे. त्यांच्या माध्यमातून भरपूर असे संघ आहेत की त्यांना 15 टी शर्ट्स त्यांनी स्पॉन्सर केलेले आहेत. एखाद्या कोणते विकेट घेतल्यात, कोणी षटकार ठोकल्यात, कोणी चौकार ठोकल्यात आणि ज्यांनी ज्यांनी ती कामगिरी केली त्यांच्यासाठी त्यांच्या माध्यमातून 15 टी शर्ट्स दिले देखील गेलेत. आणि या सीझनमध्ये देखील आपण पाहतोय त्यांच्याकडे भरपूर काम आहे. कारण टिवरीची आपण स्पर्धा जर बघितली ना तर त्या स्पर्धेमध्ये भरपूर षटकार चौकार लागले होते. एका षटकामध्ये 5 षटकार, एका षटकामध्ये 5 षटकार, एका षटकामध्ये 7 षटकार. अविनाश दादांकडे देखील भरपूर काम आहे या सीझनमध्ये. चला जाऊया धावफलकाकडे. धावफलक 21 धावा 21 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. कारण आपण जर बघितलं तर 5 चौकार आणि 1 सिंगल या पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहेत. आणि जे पहिलं षटक हाताळलं दिनेश कोल्हेकर याने हे भरपूर मागणं ठरलेलं आहे. गणेश तारवी येतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी संघाचा. संघ नाही काय पाहूया कशा प्रकारे बॉलिंग करेल. हा चेंडू पाहतो पण स्ट्रेट खेळून काढलाय. विशेपमध्ये हा फटका खेळण्याचा प्रयत्न, कदाचित दुसरी धाव इथे मिळेल. आणि बघा दुसरी धाव मिळालेली आहे. गणेशाला हा चेंडू पकडता आलेला नाही, गॅदर करता आलेला नाही आहे. आणि त्याचं रूपांतर इथे 2 धावेमध्ये झालेलं आहे. या 2 धावेनी धावसंख्येवरती 23 धावा या धावफलकावरती लागल्या जाते. वैभव धूम यांचं आगमन झालंय, त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. कुठेतरी मला वाटतं मॅचचा दोहरा आहे. त्यांचा संघ कालच्या दिवसामध्ये सुपर 3 मध्ये पोहोचलेला आहे. आणि एकनाथदादा टपाले यांचा आज वाढदिवस देखील आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील. यावेळेस बघा पुन्हा एकदा 2 धावा घेण्याची संधी, 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेनिशी धावफलक 25 या धावसंख्येवरती 25 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. 3 षटकाचे सामने आज आपण इथे पाहणार आहोत. दुसऱ्या फेरीतील सामने 2 षटकाचे. म्हणजे ज्या वेळेवरती आपण जो वेळ दिला आहे त्या वेळेवरती सामने कंप्लीट करण्याचा प्रयत्न असेल आयोजकांचा आणि आमचा देखील. खुट्यापाचा चेंडू होता, कनेक्शन प्रॉपर झालेला नाही आहे. शॉर्ट मिड विकेटला चेंडू येतोय. शतरक्षक तिकडे जात आहेत. 4 शतरक्षक पोचले होते. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. 2 धावा या वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचले गेले ते म्हणजे 27 धावसंख्येवरती 3 चेंडू टाकून झालेले आहेत. श्रीमुंडा स्पोर्ट्स काजूपाडा या संघाचा पण परफॉर्मन्स जर बघितला ना तर टायगर स्पोर्ट्स बीबीपाडाच्या त्या स्पर्धेमध्ये खूप चांगला पाहायला मिळाला होता. खूप चांगलं प्रदर्शन त्याने केलं होतं. मात्र शेवटच्या सामन्यामध्ये त्याने नक्कीच पराभव स्वीकारावा लागला होता. यावेळेस पाहूया आपण अपील होताना दिसतंय. मात्र अपीलमध्ये फक्त उत्साह पाहायला मिळाला. कारण ज्या प्रकारे पंचाने हा इशारा दिलाय वाईट चेंडूचा, कुठेतरी पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न, कुठेतरी वाईट वाचवण्याचा प्रयत्न दिसतोय या गोलंदाजाचा. मात्र पंच आपल्या निर्णयावरती ठाम. वाईट बॉल. यावेळेस बघा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा फटका खेळला गेलाय. खूप चांगलं शतरक्षण झालंय. बॅकअप साठी शतरक्षक येतोय, थोडासा चेंडू सोबत खेळतोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्यात आणि ही 3री धाव. बघा कुठेतरी चुका आणि चुका इथे पाहायला मिळत आहेत. त्या म्हणजे श्रीमुंडा स्पोर्ट्स काजूपाडा टीमकडून भरपूर चुका होताना दिसत आहेत. आणि या चुका कदाचित महागात पडू शकतायत दुसऱ्या इनिंगमध्ये, ज्यावेळेस तो संघ धावा चेस करण्यासाठी येईल. 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चेंडू टाकून झालेत ते म्हणजे 4. बघा आजच्या दिवसामध्ये जर आपण बघितलं तर कुठेतरी हाय स्कोरिंग मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघा आणखीन एक खूप चांगला फटका ते खेळला गेलाय. चेंडू सरळ निघून गेलाय.
स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन बाहेर 4 धावांकरता चौकार. अक्षय थांबायचं, अक्षय 2 मिनिटं थांबायचंय. एक चेंडू बाकी आहे, एक चेंडू नंतर आपण पाणी घेऊन जा. या षटकातील शेवटचा एक चेंडू बाकी आहे, या चेंडू नंतर आपण पाणी घेऊन जायचं आहे. 35 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतो थोडीशी चर्चा झाली होती, वार्तालाप झाली होती. कुमारजी भगले म्हणतोय की आजच्या दिवसामध्ये धावसंख्या कमी बनू शकते या आजच्या दिवसामध्ये. मात्र त्यांना हे प्रत्युत्तर मित्र म्हणून दिलं जात आहे, कारण आजच्या दिवसामध्ये हा दुसरा सामना आहे आणि दुसरा सामना थोडासा हाय स्कोरिंग होताना पाहायला मिळतोय. कारण 2 षटकामध्ये आतापर्यंत 36 धावा लागलेल्या आहेत आणि ही दुसरी धाव म्हणजे 37 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात 2 षटकाच्या समाप्तीनंतर. पहिल्या मॅच मध्ये 54 धावा, आतापर्यंत 2 षटकामध्ये 37 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या. ड्रिंक्स ब्रेक हा मैदानाच्या आतमध्ये घेतला जातोय. पाणी हे पाठवलं जात आहे. आपल्या आयोजक आपण पाहतोय अक्षय घरत हे पाणी घेऊन जात आहेत आणि आपण जे पाहतोय हे पाणी आपल्याला या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर केलंय कपिलजी मोरिया आणि संजयजी ठाकरे यांच्या माध्यमातून हे पाणी आपल्याला या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर केलं गेलंय. त्यांचा मी अजय भोईर आणि विकी घरत यांच्याकडून देखील आपल्याला पाणी या स्पर्धेसाठी स्पॉन्सर केलं गेलंय. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. मला वाटतं बॅट हवी आहे, पंच बॅट हवी आहे. चला घेऊन जा, चला फटाफट घेऊन जा, बॅट हवी आहे, फटाफट घेऊन जा. दोन षटकाचा खेळ पूर्ण झालेला. 2 षटकानंतर आपण पाहतोय 37 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कृष्णा येतोय, कृष्णा कोल्हेकर. पाहूया कृष्णा कोल्हेकर कशा प्रकारे ते बॉलिंग करेल, कारण पहिल्या 2 षटकामध्ये खूप मोठी धावसंख्या इतर धावफलकावरती लागलेली आहे. बघा पहिला चेंडू कृष्णा असा उडवलाय सीमारेषेच्या बाहेर, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून सरळ 6 धावांकरता षटकार. थँक्यू डीजे. बघा या मॅच मध्ये सूरज काकड याला प्रमोट केलं गेलंय. मागची स्पर्धा जर आपण बघितली तर महेश हांडवा सलामीला गेला होता, मात्र या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये सूरज काकड याला सलामीला पाठवलाय आणि का पाठवलाय त्याचं ज्वलंत उदाहरण तो पेश करतोय मैदानाच्या आतमध्ये. बोलेच बघा खोट्याबाजा चेंडू होता, शॉटबॉल करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. हा चेंडू तो या निर्धाव धावफलक जाऊन पोहोचलेला आहे, तो म्हणजे 43 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. खूप चांगली सुरुवात. टॉस गमावल्यानंतर त्याने बॅटिंग करण्याची संधी मिळाली आणि बॅटिंग करत असताना खूप चांगली बॅटिंग त्याने आतापर्यंत केलंय. यावेळेस बघा पुन्हा एकदा खूप चांगला फटका आहे. गणेश आहे त्या क्षेत्रामध्ये आणि गणेश यांनी यावेळेस झेल पकडलाय. फलंदाज बाद. हॅलो, वैभव धूम आपल्याला स्टेजवरती येण्याची विनंती आहे. खूप खूप स्वागत आहे आपलं. आणि इतर आमचे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे पंच, समालोचक, पदाधिकारी जर असतील तर आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतोय. आपलं खूप खूप स्वागत आहे. सुनील मेरे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे. त्याचं कारण सूरज काकड बांधून माघारी परतलाय. खूप चांगली बॅटिंग केली सूरज काकड याने.
बॅटचा एज लागलाय. चेंडू विकेट किपरच्या मागे निघून गेलाय. क्षेत्ररक्षक विकेट किपरच्या मागे आपण पाहतोय चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत एक सिंगल धाव ही पूर्ण झाली. या सिंगलने धावफलक 44 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचं आणि हे अंतिम षटक बघा खूप चांगला प्रहार केलाय. कनेक्शन प्रॉपर झालं होतं मात्र तेवढे डिस्टन्स आपण पाहतोय कव्हर झालेला नाही आहे आणि आपण पाहतोय वाऱ्याच्या विरुद्ध हा फटका खेळला गेला होता. तेच कारण मनीषाने खूप चांगला झेल इथे पकडलेला आहे. फलंदाज बाद. एक वीरेचा लाडका भक्त तुझा अक्षय लोखंडे आला. अक्षय लोखंडे आला ग माऊली. अक्षय लोखंडे आला. तुझ्या भक्ताचं गगनधारी नंबर 43 हॅलो Thank you, DJ. अमित, वेलकम आपलं सुद्धा. खूप खूप स्वागत आहे या स्टेजवरती. या अमित शर्मा, आमचा अजून एक चांगला आवाज, चांगला कॉमेंटेटर आहे. अमित, आपलं खूप खूप स्वागत आहे. ओटो प्रदीप. चला आणखीन एक फलंदाज बाद झाला. नव्याने बॅटर नितीन काकड, सूरज चे बंधू आपण पाहतोय. फुलटा चेंडू बॅटचा एज लागले. विकेट किपर कडून चुकी. एक धाव कंप्लीट झालेल्या दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये काय घडलंय काय बिघडलंय तर पंचांस बघू हवेमध्ये आहे. फलंदाज बाद. चला बघूया शेवटचा आपण हा रिप्ले पाहतोय कशा प्रकारे हा धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. एक धाव कंप्लीट झाली आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे फलंदाज बाद झालाय. अगोदर जर आपण बघितलं तर बेल्स पडल्या नव्हत्या मात्र त्यानंतर बेल्स ह्या पडल्या गेल्यात. नक्कीच दुसरी धाव कंप्लीट होऊ शकली असती. काही इंचाचा फरक आपण पाहतोय की बॅट्समन कमी पडलाय, नाहीतर ही दुसरी धाव देखील पूर्ण झाली असती. तर ही एक धाव आलेली आहे. एका धावेशी धावफलक 45 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. 46 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. 15.33च्या सरासरी या 46 धावा विजयासाठी पूर्ण करायच्या असतील त्या म्हणजे श्रीमुंडा स्पोर्ट्स काजूपाडा या टीमला. थँक्यू डीजे राहुलजी साठवण यांचे इथं आगमन झाले. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतो. वेलकम. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हॅलो चेक.
हॅलो चेक. हॅलो. तर अंकलेश हा गोलंदाजी मार्कवरती आला आहे आणि नवीन प्रेक्षक जे जोडले गेले असतील त्यांच्या माहितीसाठी की हा आजच्या दिवसातील दुसरा सामना. एक इनिंग पूर्ण झाले आणि धावसंख्या झाली 45. 46 धावांचं टार्गेट हे समोर ठेवलेलं आहे. मला वाटते 4 चौकार आपल्याला बघायला मिळाले होते एका सामन्यामध्ये, एका षटकामध्ये. 5 ते नक्कीच गोलंदाज चेंज केलाय त्यांनी. अमित मोर यांना आणलंय. अमित मोर यांना गोलंदाजी मार्कवरती आणलंय. दोन फलंदाज तेजस आणि मनीष जोडी. 46चा टार्गेट. वेलकम वैभव. आजच्या दिवसामध्ये मला वाटतं डोंगरीपाडा या ठिकाणचा दौरा, गोरसई या ठिकाणचा दौरा आहे. सध्या कामांची टीम जरा फॉर्म मध्ये येत चाललेली आहे, तर दिवस चांगले आले असं सांगायला काहीच हरकत नाही आहे. अपील केली होती अमित याने आणि त्याच्या संघाने. एक धाव नक्कीच मिळेल लेग बाईटच्या रूपानं. धावफलक उघडलं गेलं. 46 धावा करायच्यात. त्यासाठी 18 चेंडू शिल्लक होते, त्याच्यातले 17 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत. आपण पाहतो या सीझन मध्ये अविनाश ठाकरे यांनी म्हटलंय की जवळजवळ 4 खेळाडू असे आहेत की त्यांनी 15 टी-शर्टचं पारितोषिक पटकावलंय. मात्र एका सीझन मध्ये एकदाच दिलं जाईल हे सुद्धा लक्षात असायला हवं. एका संघाला एका सीझन मध्ये एकदाच दिले जातील. पुन्हा पुन्हा ते पारितोषिक त्या संघाला लागून असणार आहे. त्यामुळं पहिला जो 5 विकेट जे घेतले होते राज उंबरसरा जय गणेश गवलीपाडा संघाचा, त्याला आणि त्याच्या संघाला 15 टी-शर्ट दिले गेले होते. दरम्यान इथे मात्र आपण पाहू शकता हलक्या हाताने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. खराब फलंदाजी. अंडरस्टँडिंग मध्ये कमतरता आणि विकेट मिळालाय तो म्हणजेच पेंढरीपाडा या संघाला. पिरा गावाची गाजल कीर्ती तुझे नावाची. काय जबरदस्त सुंदर असं गीत वाजवलं जात आहे आणि हे ओल्ड इज गोल्ड याच्यातलं एक सुंदर असं मराठी गाणं. दरम्यान अमित गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेत. राईट आर्म ओर द विकेट. अपील प्रत्येक चेंडूवरती अपील केली जाते. अमित मोर यांच्या विषय बोलायचं झालं तर भरपूर कधीपासनं हे गोलंदाजीसाठी ओळखले जातात. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आज सुरुवातीचं षटक आम्ही त्यांच्या माध्यमातून टाकलं जात आहे आणि आतापर्यंत धावसंख्या आहे ते फक्त आणि फक्त 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा. दरम्यान पाहूया क्या बात आहे. संधी निर्माण झाली होती अमिराच्या गोलंदाजीवरती. कीपर कोण आहे तिकडे मागे ते नक्कीच आपण जाणून घेऊया. कोण आहे कीपर? नरेश. नरेशाला असं वाटलं की शिकारा हातात आली ना सटकली. दिलीप बोलतात त्या ठिकाणी दिलीप आहे. असो दरम्यान शतरक्षण मात्र खराब झालाय. धावसंख्या आहे ती 2 धावा. चेंडू टाकून झालेत 5. अमित सुंदर गोलंदाजी. लेग स्पिन पद्धतीचा चेंडू तो टाकतोय आणि हा चेंडू थोडासा बाहेर काढलाय त्याने. वाईट बॉल. पंचांचा इशारा आलाय. वाईडनं धावफलक मात्र पुढे सरकते. एक्स्ट्रा जुबन धावफलकावरती 1 धाव वाढली आणि धावसंख्या झाली होती 1-3. मुंड्या स्पोर्ट्स काजूपाडा संघाला चांगली फलंदाजी करावी लागेल. चांगला प्रयत्न होता मात्र चेंडूच्या खाली शतरक्षक आणि फलंदाज बाद. मनीष ना
नवीन फलंदाज आलाय तो म्हणजेच सचिन. सचिन ढाक हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. सोनू यादव वेलकम. मुझे लगता है बहुत लंबा दौरा है. सोनू यादव, प्रिन्स यादव, मला वाटतं या 2 दिवसानंतर लगेच त्यांची सुद्धा स्पर्धा याच मैदानावरती होईल का? दरम्यान गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अंकलेश चौधरी. राइट आर्म राउंड द विकेट. ओ क्लीन बोल्ड. क्या बात है, सुंदर गोलंदाजी, फलंदाज बाद. माऊली गो आई माऊली, माझे आईची माया मावरी, माझे आईची माया मावरी, तुझे जत्राची वाट बघतो आम्हासाठी ती दसरा दिवाळी, आम्हासाठी ती दसरा दिवाळी. अजित घरत यांचं आगमन झालेलं आहे. अजित घरत खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहू शकता आज पूर्ण दिवस मैदानावरती नक्कीच थांबणार आहेत. ते कुठे चालणार नाहीत असं म्हटलंय त्यांनी. आणि त्यांनी शपथ घेतली की आज मी कुठेच जाणार नाही. हा नाही, कारण की स्वतःची स्पर्धा या ठिकाणी चेंडू धावतोय लॉंग ड्रॉप रिझर्व्ह, चेंडूच्या मागे शतरक्षक धावतोय, मात्र शर्यत जिंकले चेंडूने आणि 4 धावा दिल्यात त्या श्री मुंडे स्पोर्ट्स काजूपाडा संघाला. धाव संख्या झाली 7. अंकलेश याचं हे षटक 2 चेंडू टाकून झाले. एक महत्वाचा विकेट सुद्धा त्याने मिळवलाय. पाहणं गरजेचं आहे कशा पद्धतीने धावसंख्या आतापर्यंत पुढे जातील. टार्गेट जे आहे 46चं टार्गेट आहे. 3 षटकांमध्ये हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली, शतरक्षक अमित आणि या ठिकाणी फलंदाज बाद. मनीष मला वाटतं या ठिकाणी गेला होता आणि मनीष हा बाद झालेला आहे. मनीष तरवी बाद. तुफान आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही आता भिडायचं नाही, आडवा आला त्याला सोडायचं नाही, आम्ही सोबत हाय आमची पावर हाय, धडका तुम्हाला सोसायचा नाही, आपली यारी लई भन्नाट हाय आपली यारी. थँक्यू डीजे. आपण जर पाहिलं भरपूर पुस्तकांवरती भरपूर कादंबऱ्यांवरती सिनेमा निघले. त्याच्यातले दुनियादारी हा एक सिनेमा आणि दुनियादारी हा कादंबरी असून त्यानंतर त्याच्यावरती सिनेमा बनला गेला. दरम्यान या ठिकाणी आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट सुरू आहे. क्षेत्ररक्षण खराब झालंय. एकदम नक्कीच मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि तिथे सुद्धा मिसफील्ड. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या 3 धावा पूर्ण. 3 धावेनं धावफलक पुढे सरकला गेला. 10 या धावसंख्येवरती षटक चालू आहे. दुसरं धावसंख्या 10 आणि दुसऱ्या षटकाचे चेंडू टाकून झाले ते 4. किती चेंडू किती धावांची गरज. 8 चेंडू आणि 36 धाबा. काल आपण जर पाहिलं तर नक्कीच अशा पद्धतीने सामने चांगले रंगतदार सामने झालेले आहेत. मात्र मी म्हणेन षटकार आणि चौकारांशिवाय बोलूच नाही काजूपाडा संघाने, कारण की एक चांगलं क्रिकेट खेळावं लागेल तर हा सामना जिंकायचा श्री मुंडे काजूपाडा संघाला. ओ क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. बॉलिवूड मधला डान्स बघितला करून, बॉलिवूड मधला हॉलिवूड मधला डान्स बघितला करून,
आदिवासी तारपेची धून बसली मनात घर करून पण आदिवासी तारपेची धून बसली मनात घर करून थँक्यू डीजे. या चेंडू नंतर मैदानामध्ये पाणी जाईल. ज्याला पाणी हवं असेल त्याने फटकन मैदानामध्ये आमच्या वॉटर बॉय जवळ यायचं आहे आणि पाणी घ्यायचं आहे. जास्त वेळ घालवायचा नाही कारण की आम्ही आज या ठिकाणी आमचाच आज वॉटर बॉय जाणार आहे. तर आणि तो 3 बॉटल त्याच्याकडे असतील त्याच्यातलंच ते पाणी तुम्हाला नक्कीच पुरवलं जाईल. 3 किंवा 2 बॉटल गेल्या तरी सुद्धा बास. दरम्यान या ठिकाणी आपण पाहू शकता काय घडतंय काय बिघडतंय ते. मात्र शतरक्षण झालंय खराब. दुसऱ्या धावेत साठे निघालेत आणि धाव फलक थोडासा पुढे सरकतोय 2 न तो म्हणजेच 12 या धावसंख्येवरती. किती धावांची गरज अजून सुद्धा असेल कारण की 46चं टार्गेट आहे. 12 धावा झाल्यात. 34 का 6 चेंडू 34 धावांची गरज. 6 चेंडू आणि 34 धावांची गरज. श्री मुंडे आय स्पोर्ट्स काजूपाडा संघाला. चला मैदानामध्ये पाणी पाठवा. थँक्यू डीजे. वेलकम. गो टू हेल. कम इन. एहतशाम अन्सारी खूप खूप स्वागत आहे या मैदानावरती. वंडर बॉय ऑफ पुणे स्टार म्हणून त्याची सध्या वर्णी लागते. मला वाटतं चॉईस प्लेअरमध्ये आहे या वर्षामध्ये तो 94चा. वेलकम. दरम्यान हवेमध्ये चेंडू खाली शतरक्षक आणि या ठिकाणी अजून एका फलंदाजाचा पतन बाद झालाय तो म्हणजेच दिनेश कोलेकर. देवगाव देवी येतोय दर्शनाला मनाची इच्छा पुरी कर ग येतोय सांगायला. माझी गावदेवी माऊली खिडकाली गावाची सावली. माझी गावदेवी माऊली खिडकाली गावाची सावली. माझी गावदेवी माऊली खिडकाली गावाची सावली. थँक्यू डीजे. दरम्यान चांगला फटका आहे. शतरक्षक चेंडूच्या खाली होता. कोणी केला होता फटका तर नक्कीच उमेश तारवी यांच्या माध्यमातून हा फटका खेळला गेला होता. उमेश तारवी यांना आपण जर पाहिलं तर जरांना भरपूर कधीपासून आपण क्रिकेट खेळताना पाहतोय. चांगला फटका आल्या चांगला खेळला होता फटका. मात्र शतरक्षक त्या ठिकाणी होता आणि त्याने झेल सोडला होता. नितीन होता त्या ठिकाणी. एक झेल किती महत्वाचा असतो तो आदित्य लोखंडे आणि अक्षय घरत यांना विचारा. एक महत्वाचा असतो. हवेमध्ये चेंडू आहे. चेंडू खाली शतरक्षक येतोय मात्र झेल टिपलेला आहे. सुंदर झेल टिपलाय. फलंदाज बाद. गणेश तारवी बाद झाला. बघा बाद होण्याचा सिलसिला चालूच आहे. कुणीही पार्टनरशिप करत नाहीये. फक्त येतात एखादा मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये फसतात आणि हा चेंडू आपण जर पाहिला तर अमित मोर याच्याकडे गेलाय. अमित चांगलं शतरक्षण केलंय. अमित याने धावफलक 1 न पुढे सरकतोय. जाऊन पोहोचत 14 या धावसंख्येवरती. किती चेंडू किती धावांची गरज असेल तर आपण पाहू शकाल कारण की 14 धावा झाल्यात. याचाच अर्थ 2 चेंडू 32 धावांची गरज. दिल्ली बहुत दूर रह गई असं म्हणावं लागेल. क्या बात आहे क्या बात आहे. चांगला फटका. तसा चेंडू तसा त्या मेरिटनुसार फटका खेळलाय. अलंद कार्पेट
हे फटके सध्या तरी थोडे कमी बघायला मिळतात ऑफसाईडच्या दिशेनं. प्रत्येकजण ऑनसाईड स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करतोय. धावफलक 1 पुढे सरकला गेला. 15. 31 धावांची गरज एका चेंडूमध्ये. अशक्यप्राय आव्हान, मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. हा चेंडू नक्कीच चांगला आणि षटक झालाय समाप्त. संघ जिंकलाय तो म्हणजे संदीप स्मृती हा संघ. चला मॅन ऑफ द मॅच या मॅचचा कोण असेल, कोण दाखवतंय तर अंकलेश चौधरी मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरलेले आहेत. खूप खूप अभिनंदन पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केल्याबद्दल संदीप स्मृती या संघाला. आणि जाऊया आपण अजून एक पराभूत झालेला जो संघ आहे त्या संघाला त्याने हात मिळवायचे आहेत, नंतरच मैदान सोडायचं आहे. तर श्री मुंडिया स्पोर्ट्स काजूपाडा संघ आपण या ठिकाणी आलात आणि या स्पर्धेमध्ये खेळलात, आपला खेळ दर्शवला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. तर चला मॅन ऑफ द मॅच आणि दोन्ही संघाचे संघनायक राजावळी आणि संदीप स्मृती टॉस बॉक्समध्ये या, तिथे आमचे सज्ज असतील. अजून एक समालोचक प्रदीप लोखंडे, विकी घरत यांना आम्ही विनंती करतोय आपण स्टेजवरती येऊन असं नसतं व्हावं.